चला भैरी बुवाच्या जयघोषामध्ये नक्कीच सामन्याला देखील सुरुवात केली जाते। वाह, दर्जेदार अशी लिफ्टिंग करण्याचं कार्य आज ओमकार देवरुखकर करणार का? सर्वांचा लाडका ओमकार आज मैदानाच्या दिशेने नक्कीच आपलं कार्य पार करताना नक्कीच एवढा मोठा देह घेऊन या मैदानात खेळताना पाहायला मिळते तो ओमकार नक्कीच म्हणावा देखील लागेल। ओमकारचं खेळावर असलेलं प्रेम सामन्याला सुरुवात होते। नक्कीच इशारा येते पंचांचा, पहिला गुण कोण घेणार, पहिला सेट कोण जिंकणार ते देखील महत्त्वाचं असेल। पहिला सेट जो संघ जिंकलाय त्या संघाने इतिहास केलाय। नक्कीच हा गुण राजीवडा संघाच्या खात्यामध्ये जातोय। एका गुणशीर पॉइंट टेबल ऑन असेल 1 लव। नक्कीच अटॅकिंग पॉवर दर्जेदार लिफ्टिंग केली जाते। ओमकार देवरुखकर ऑन फायर, पण तेवढं दर्जेदार या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय। अप्रतिम खेळ नक्कीच म्हणावा लागेल। अटॅकिंग पॉवर या ठिकाणी काय खेळ खेळला जातोय राजूड्या संघाकडनं। नक्कीच वा, काय दर्जेदार लिफ्टिंग केली जाते। नक्कीच ओमकार देवरुखकर ऑन फायर आणि त्याला साथ देत आहेत ते 17 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू। 17 म्हणजे खतरा। नक्कीच राजूड्या संघासाठी खतरा निर्माण करून दिला जातोय। दर्जेदार खेळ म्हणावा लागतोय। अप्रतिम खेळाचा प्रात्यक्षिक नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय। अप्रतिम खेळ पुन्हा एकदा 17 या खेळाडूकडनं नक्कीच खतरा निर्माण केला जाणार का? येणारा काळ सांगू शकतो। या ठिकाणी ब्लॅकली अटॅक केला जातोय, टेक मात्र चुकला जातोय। रोहानकडनं गुण मात्र मिळतोय SK स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये। काय अटॅकिंग पॉवर खेळली जाते ओमकार देवरुखकर यांच्या दर्जेदार लिफ्टिंगच्या मार्गदर्शनाखाली अटॅकिंग पॉवर SK स्पोर्ट्स संघ ऑन फायर होताना दिसतोय। नक्कीच या खेळाला दर्जेदार टेक करण्याचा प्रयत्न फसला जातोय। गुण मात्र मिळतोय राजवडा संघाच्या खात्यामध्ये 2 ऑल। 2च्या बरोबरीमध्ये चाललेला खेळ कुठेतरी अप्रतिम खेळ नक्कीच म्हणावा लागेल। या ठिकाणी दर्जेदार खेळाचा प्रात्यक्षिक नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय। 3-2 दर्जेदार सर्व्हिस म्हणावी लागेल। या ठिकाणी अटॅकिंग पॉवर टाकण्याचा प्रयत्न नक्कीच काय ब्लॉकिंग केलं जात आहे तेवढं दर्जेदार खेळ या ठिकाणी फसला जातोय राजवडा संघ आणि या ठिकाणी चूक घडली जाते। चुकीला माफी नसेल, या चुकीचं उत्तर येणारा काळच तुम्हाला सांगून द्यावं लागेल। या एका गुणानिशीर पॉइंट टेबल पुढे सरसावताना पॉइंट टेबल ऑन असेल 4-2। नक्कीच या मैदानाचा इतिहास असेल। ज्या संघाने पहिला सेट जिंकलाय त्या संघाने आपल्या संघाने आपला सामना खिशामध्ये घातलाय, म्हणजे सलगचे दोन्ही सेट आपल्या नावावर करण्याचा इतिहास या मैदानात घडला जातोय। पुन्हा एकदा राजवडा संघाकडनं चूक घडली जाते, चुकीला माफी नसेल। या एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल। नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या दरम्यान करताना पाहायला मिळतोय। दर्जेदार लिफ्टिंग म्हणावी लागेल ओमकाराची। काय खेळाडू खेळत आहेत। SK स्पोर्ट्स संघ ऑन फायर होताना पाहायला मिळतोय। आर्यन असेल, या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय, गुण मात्र मिळतोय निश्चितपणाने पाहायला गेला तर SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये 6-3। या ठिकाणी पुन्हा एकदा चूक घडली जाते, गुण मात्र पुन्हा एकदा मिळतोय SK स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये 7-3। चूक घडली जाते, रोटेशन चेंज मध्ये प्रॉब्लेम होत आहे। काय पंचांची कडकी नजर गणेश डापळे यांच्या नजरेखाली हा सामना पार पडताना पाहायला मिळतोय आणि त्या नजरेखाली झुकताना नक्कीच संघाकडनं चूक कळली जाते। हा गुण मात्र जाते SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये। एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल। दबाव निर्माण करण्याची ताकद या ठिकाणी नक्कीच SK स्पोर्ट्स संघाने केली आहे, पण दबाव म्हणजे काय याचं उत्तर येणारा काळच सांगू शकतो। दबाव निर्माण झाला तर दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करताना या ठिकाणी SK स्पोर्ट्स संघ आता कुठेतरी पावलोपावली रोताना पाहायला मिळतोय। एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल। पॉइंट टेबल झालंय ते 9-3। या ठिकाणी पुन्हा एकदा गुण दिला जातोय, रोटेशनचा फॉल्स काढला जातोय। काय गौरांग कुर्टे यांचं मार्गदर्शन आणि कुठे कडकीची नजर, या नजरे म्हणजे CCTV कॅमेरामधून कैद केलेल्या हे चित्रक्षण, या चुकीला माफी नसेल। नक्कीच या ठिकाणी गुण मात्र पुन्हा एकदा राजवडा संघाच्या खात्यामध्ये जातोय। एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल
5-9. रात्रीचे तब्बल 10:15 झालेत आणि या रजनीमधील पाहायला गेला तर लहान लहान चिमुरडी मुलं देखील या खेळाचा आस्वाद घेताना पाहायला मिळते. खेळाची रंगत येणाऱ्या काळामधील हीच लहान चिमुरडी मुलं नक्कीच व्हॉलीबॉलच्या पटलावर आपलं नाव गाजवतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. दर्जेदार खेळ राजविडा संघाकडनं काय खेळ केला जातोय, बुद्ध कौशल्याचा वापर केला जातोय या बुद्धी चातुर्याच्या खेळामध्ये. नक्कीच राजविडा संघ या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एका गुणानिशीर पॉईंट टेबल ऑन असेल या गुणाला देखील तेवढंच महत्त्व दिलं जातंय. या ठिकाणी चूक गळली जाते राजविडा संघाकडनं. 11-6. 11-6 चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ओमकार ऑन फायर. काय अटॅकिंग पॉवर टाकली जाते या ठिकाणी. पुन्हा एकदा दर्जेदार टेक ओमकार यांनी दर्जेदार लिफ्टिंग देखील केली जाते. अप्रतिम खेळाचा नमुना या ठिकाणी ओमकार याच्याकडे दर्जेदार लिफ्टिंग केली जाते. गुण मात्र जातोय SK स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये. पॉईंट टेबल ऑन असेल. 12-6. 12-6 या ठिकाणी 6चा पाडा म्हणावा लागेल. 6-1-6 6-2-12. 12 म्हटलं की नक्कीच या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट असते. नक्कीच अप्रतिम खेळ केला जातोय आणि निश्चितपणाने दबाव निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी पॉइंट मिळतोय राजविडा स्पोर्ट्स संघाला. 7-12. आठ 12चा चाललेला खेळ नक्कीच कोणत्या क्षणी चित्र पालटणार या ठिकाणी निश्चितपणाने चित्र पालटलं जात आहे. पॉइंट टेबल ऑन असेल. 13-8. 13-8चा चाललेला खेळ चूक मात्र घडली जाते. पॉइंट मिळतोय नक्कीच राजविडा संघाला. वारंवार दोन्ही संघांकडनं या चुका रोखल्या पाहिजेत. 14-9. ओमकार देवरुखकर दर्जेदार लिफ्टिंग दर्जेदार खेळ राजविडा संघाच्या टेक केला. अटॅकिंग पॉवर अटॅकिंग मोडला असेल SK स्पोर्ट्स संघ या ठिकाणी गुण मात्र मिळतोय SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 15-9. 15-9चा चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. वा या ठिकाणी प्रयत्न फसतोय आणि या चक्रव्यूहामध्ये अडकला जातोय राजविडा संघ. 16-9. 16 म्हटलं की कोणाच्या पोटामध्ये येणार गोळा तर या ठिकाणी नक्कीच सांगू शकतो राजविडा संघाच्या पोटामध्ये गोळा आणण्याचा कार्यक्रम केला जातोय SK स्पोर्ट्स संघाकडून. दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच अटॅकिंग पॉवर टेक मध्ये प्रॉब्लेम म्हणजे काय चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. 10-16चा चाललेला खेळ 6 गुणांची आघाडी असेल. अजून देखील कमबॅक करण्याची ताकद राजविडा संघामध्ये निश्चितपणे असेल. नक्कीच अप्रतिम खेळ दर्जेदार खेळाचा पेशकश नमुना दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळाचा पेशकश नमुना टाकण्याचा अब्दुल ऑन फायर. नक्कीच अब्दुल याच्याकडनं चूक घडली जाते. नक्कीच पट्टीचा वापर करण्याचा प्रयत्न फसला जातोय. गुण मात्र मिळतोय तो SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. गुण टेबल ऑन असेल. 17-10.
दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. अप्रतिम खेळाचा पेशकश नमुना, अप्रतिम खेळाचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओमकार ऑन फायर. काय खेळ खेळला जातोय, काय दर्जेदार लिफ्टिंग पाहायला मिळते ओमकारकडनं. ओमकार देवरुखकर यांचं म्हणावं देखील तेवढं कौतुक कमी असेल, कारण का त्यांच्या मार्गदर्शनाखालील हा नवीन संघ SK स्पोर्ट्स संघ मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच काय खेळ, काय अटॅकिंग सर्व्हिस, प्रयत्न फसला जातोय, गुण मात्र मिळतोय SK स्पोर्ट्स संघाला. अटॅकिंग सर्व्हिस पट्टीचा वापर, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, पहिल्या क्षणापासून ताकदीचा वापर केला जातोय. दबाव म्हणजे काय, विजयाची वाटचाल करताना SK स्पोर्ट्स संघ मैदानात आपला बोलबाला करताना पाहायला मिळतोय. दबाव निर्माण केला जातोय आणि नक्कीच विजयाची वाटचाल कशी करावी तर या SK स्पोर्ट्स संघाकडनं पाहायला मिळते. पॉइंट टेबल ऑन असेल 20-10, 20-10. 20 जाता चाललेला अटॅकिंग पॉवर पुन्हा एकदा फसवलं जात आहे. ताकदीचा वापर, बुद्धीचा वापर नक्कीच जगडून ठेवलं जात आहे. वारंवार घडणाऱ्या चुका नक्कीच संघाला धोकादायक ठरणार का, येणारा काळ सांगून जाऊ शकतो. पॉइंट टेबल ऑन असेल 21-10. या ठिकाणी चूक घडली जाते. या चुकीच्या गुण मात्र मिळतो राजविडा संघाच्या दरम्यान. पॉइंट टेबल ऑन असेल 11-21. 11-21चा चाललेला खेळ, कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय, ताळमेळ चुकतोय. नक्कीच या ठिकाणी आता दबाव फिरतो की काय SK स्पोर्ट्स संघाच्या डोक्यावर, हावी ठरतो की काय, पण येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी ताळमेळ बसावा लागेल. या गुणाला देखील महत्व देणार का तर देखील हा ठिकाणी कृपया पंचांनी व्हिसल मारल्याशिवाय तुम्ही खेळ चालू करायचा नाही. पंचांचं मार्गदर्शनाखाली हा सामना आपल्याला खेळवायचा आहे, याची देखील नोंद असून द्या. दर्जेदारांच्या पंचांच्या भूमिकेत असतील गौरांग कुर्टे आणि त्यांच्या साथ असतील ते नक्कीच गणेश डापळे. काय दर्जेदार अटॅक पाहायला मिळतोय. SK स्पोर्ट्स ऑन फायर. नक्कीच बोलावं देखील तेवढं कौतुक कमी असेल. पॉइंट टेबल ऑन असेल 22-12. 22-12चा चाललेला खेळ, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न 22 पॉइंटवर असेल SK स्पोर्ट्स संघ. काय खेळ खेळला जातोय. दबाव म्हणजे काय, दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करण्याचा प्रयत्न. अप्रतिम दर्जेदार लिफ्टिंग, काय लिफ्टिंग केली जाते, काय अटॅक पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ नक्कीच SK स्पोर्ट्स, पण या ठिकाणी गुण मात्र मिळतोय राजीवडा संघाच्या बाजूने. 13-22 या मैदानाचा इतिहास आहे. ज्या ज्या संघाने पहिला सेट जिंकलाय त्या त्या संघाने सामना जिंकलाय. पहिला सेट जिंकेल तो सामना जिंकेल. या सामना जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच SK स्पोर्ट्स संघ करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट लिपचा वापर आणि विजय संपादन करण्यासाठी निश्चितपणे आता 2 पावलांची गरज असेल. 23-13चा चाललेला खेळ, 2 गुणांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. SK स्पोर्ट्स ऑन फायर असेल. नक्कीच विजयाची वाटचाल. पहिला सेट विजय कसा संपादन करणार, काय दर्जेदार टेक, दर्जेदार लिफ्टिंग म्हणावी लागते. ओमकार देवरुखकर ऑन फायर. या ठिकाणी नक्कीच सेट पॉइंट, पुन्हा एकदा इतिहास घडणार का. पहिला सेट जो संघ जिंकला तो या ठिकाणी मैदानाचा सामना जिंकला. हाच इतिहास. या ठिकाणी काय दर्जेदार टेक केला जातोय. नक्कीच व्हॉलीबॉलच्या पटलावर रोनाल्डो खेळायला आला की काय असं चित्र पाहायला मिळते. काय दर्जेदार टेक, शॉर्ट लिपचा वापर, अटॅकिंग पॉवर आणि या ठिकाणी पहिला सेट जिंकला जातोय SK स्पोर्ट्स संघ.
केतन सर, केतन जगताप सर कुठे असाल तर कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येऊन आपण संपर्क साधायचा आहे. अटॅकिंग पॉवर दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. दर्जेदार खेळ या ठिकाणी नक्की दुसऱ्या सेटला सुरुवात झाली आहे. ओमकार देवरुकर ऑन फायर, काय लिफ्टिंग केली जाते. दर्जेदार खेळ म्हणावा लागतोय. नक्कीच अप्रतिम खेळ. अटॅकिंग पॉवर काय टेक केला जातो ओमकार याच्याकडनं. नक्कीच दर्जेदार खेळ चालवला देखील जातो. काय या दुसऱ्या सेटची चुरस. पहिल्याच गुणाला शॉर्ट लिपचा वापर, प्रयत्न फसला जातोय. नक्कीच हा गुण मात्र मिळतोय राजूडा संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल 1 लव. नक्कीच हा गुण मिळतोय SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 1 ऑल. यानंतर होणारा सामना असेल LVC लेजंड वर्सेस सावर्डा. दोन्ही संघातील खेळाडूंनी तयार राहायचंय. LVC लेजंड वर्सेस सावर्डा. कालच्या रजनीमध्ये पाहायला गेला तर एक दर्जेदार खेळ कोल्हापूर पट्ट्यातील एक मातब्बर संघ दाड स्पोर्ट्स संघाच्या नावाने खेळताना आज या मैदानात पाहायला मिळाला. नक्कीच कोल्हापूरला बिलॉंग करणारा आणि नक्कीच काल खरंच कला कौशल्य पाहायला मिळालं ते ऋषी याचं दर्जेदार खेळ. नक्कीच संघाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा कमबॅक करताना पाहायला मिळाला तो ऋषी ऑन फायर आणि त्याच्यासोबत देखील दर्जेदार खेळाडू या मैदानात आपला पेशकश नमुना पार पडताना. पॉइंट टेबल पाहायला गेलं तर आता ऑन असेल 2-3. दर्जेदार खेळ या ठिकाणी अप्रतिम खेळाचा पेशकश नमुना. अटॅकिंग पॉवर, काय पॉवर टाकली जाते आणि तेवढं दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. फ्री चेंडू असेल, फ्री चेंडूचा वापर, शॉर्ट लिपचा वापर, काय अटॅकिंग पॉवर फसली जाते पण निश्चितपणे पॉइंट मिळतो SK स्पोर्ट्स संघाला. 3 ऑल. LVC लेजंड आणि सावर्डे संघाला शेवटचा पुकार असेल. LVC लेजंड आणि सावर्डे संघ. पॉइंट टेबल 4-3. पॉइंट टेबल असेल 4-3. दर्जेदार सर्व्हिस, अटॅकिंग पॉवर टाकण्याचा प्रयत्न, अटॅक या ठिकाणी फसला जातोय. पॉइंट मात्र मिळतोय नक्कीच SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल 5-3. दर्जेदार टेक या ठिकाणी पाहायला मिळतोय. अटॅकिंग पॉवर निश्चितपणाने दबाव टाकण्याचं कार्य केलं जात आहे. फोर 6 4-6चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज असेल. 2 गुणांची आघाडी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते SK स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. 7-4. या ठिकाणी चूक घडली जाते. गुण मात्र मिळतोय नक्कीच राजूडा संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच पाहायला गेलं तर राजूडा संघाला बिलॉंग करणारा नक्कीच गवळीवाड्याला बिलॉंग करणारा बबलू पडवेकर ह्या देखील सामना बॉक्सर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू नक्कीच या पटलावर आपला खेळ करताना पाहायला मिळते. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना पण दर्जेदार खेळ होणे अपेक्षित असलेला गुण मात्र मिळतोय SK स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 9-5.
9-5चा चाललेला खेळ आता कुठेतरी आघाडी निर्माण करणार का? ब्लॉकिंग फसलं जातंय, गुण मात्र मिळत आहे नक्कीच राजीवडा संघाला. 6-9. नक्कीच पाहायला गेलं तर राजीवडा संघामध्ये नाव असलेला खेळाडू जे जे आता नाव आपल्या कानावर येतील तसं त्या खेळाडूचं विश्लेषण करावं लागेल. सुभान शेख याचं देखील मैदानात खेळताना पाहायला मिळतंय. एक रत्नागिरीतील नावाजलेला खेळाडू म्हणून त्याची ओळख असलेला खेळाडू मैदानात आपला बोलबाला करताना पाहायला मिळतोय. पण घरच्या मैदानात खेळताना कुठेतरी कमबॅक करावाच लागेल आणि नक्कीच आपलं नाव रोखण्यासाठी त्याला चांगला खेळ या मैदानात अपेक्षित असेल. कारण का घरच्या मैदानात खेळताना नक्कीच आपल्या सर्व मित्रमंडळी असतात आणि त्यांना देखील आशा असते की आपल्या खेळाडूकडनं चांगलं कार्य होणं गरजेचे असतं. तसंच आपल्यावर डोळा ठेवून बसलेल्या सगळ्या मित्रपरिवाराला खुश करण्याचं कार्य आपल्याकडनं घडलं पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. प्रयत्न फसला जातोय या ठिकाणी, कुठेतरी निराश होताना पाहायला मिळत आहेत संघातील खेळाडू. दबाव निर्माण झालेला आहे. दबाव निर्माण म्हणजे काय? दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करणारी पावलं मोजणारा हाच खेळ. नक्कीच आता कोणत्या क्षणी कुठे येऊन टेपलाय हे येणारा काळच सांगू शकतो. दबाव म्हणजे विजयाची वाट आणि विजयाची चव चाकण्यासाठी प्रयत्न देखील दर्जेदार केला जातोय. या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय, चूक घडली जाते, चुकीला माफी नसेल. 12-8. निश्चितपणे सांगू इच्छितो 12-8 म्हटलं की या ठिकाणी राजीवडा संघाचे 12 वाजवण्यात येत आहेत. 12 म्हणजे काय? 12 रात्रीचे 12 नाही तर खेळामध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, गुण मात्र दिला जातोय. 13-8. यानंतर होणारा सामना असेल सावर्णा संघ. शेवटचा लास्ट कॉल असेल आपल्यासाठी सावर्णा संघ. अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळ निश्चितपणाने म्हणावा लागतोय. अप्रतिम आणि नक्कीच हा गुण मात्र मिळतो SK स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. LVC लेजंड आणि सावर्डे संघ त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय, आपली उपस्थिती कळवायची. यानंतर होणारा सामना सावर्डे वर्सेस LVC लेजंड. काय खेळ केला जातोय, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, शॉर्ट लिपचा वापर, प्रयत्न फसला जातोय. ओमकार देवरुखकर ऑन फायर. काय ओमकार ह्याचा खेळ पाहायला मिळतोय, ओमकार ह्याचा खेळ. पण आता कुठेतरी संघासाठी धोक्याची घंटा वाजवतोय का? एक चुकी सामन्यामध्ये कलाटणे आणण्याचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच येणारा काळ. वा रे वा, काय सर्व्हिस पाहायला मिळते. नक्कीच शॉर्ट लिपचा वापर आणि प्रयत्न फसला जातोय. उंची देखील छोटी आणि प्रयत्न देखील छोटे पडले जात आहेत. या उंचीप्रमाणे प्रयत्न फसल्याप्रमाणे गेला तर सामन्यामध्ये नक्कीच विजय संपादन कर. काय लिफ्टिंग केली जाते. ओमकार देवरुखकर ऑन फायर. नक्कीच दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणण्याची गरज असेल ओमकार देवरुखकरला. काय या ठिकाणी टेक केला जातोय राजीवडा संघाकडनं. नक्कीच दर्जेदार खेळ म्हणावा लागतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. वा, बुद्धी कौशल्याचा वापर केला जातोय. ओमकार देवरुखकर ऑन फायर. नक्कीच या गुणाला देखील तेवढंच महत्व दिलं जाईल. पॉइंट टेबल ऑन असेल 15-10. अकरा 15चा चाललेला खेळ. दबाव निर्माण करण्याची गरज. ओमकार देवरुखकर ऑन फायर. काय लिफ्टिंग केली जाते. बोलावं तेवढं कौतुक कमीच असेल या खेळाडूचं. त्याच्या शरीरावर जाऊ नका पण त्याच्या खेळावर देखील त्याचा सन्मान केला पाहिजे. नक्कीच 3-0 30 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू ओमकार देवरुखकर नक्कीच रत्नागिरीमध्ये लिफ्टरचा बादशाह म्हणून नक्कीच नावारूपाला. काय लिफ्टिंग केली जाते. उंचीवर त्याच्या जाऊ नका पण त्याच्या खेळाचं कौशल्य नक्कीच अप्रतिम पाहायला मिळते. दर्जेदार लिफ्टिंग, अटॅकिंग पॉवर. काय पॉईंट घेतला जातोय. नक्कीच बॅक अकाउंट खोललं जात आहे. नक्कीच या गुणानुसार पॉईंट टेबल ऑन असेल 16-12. 16 म्हटलं तर कोणाच्या पोटात येणार गोळा. निश्चितपणाने या ठिकाणी पाहायला गेलं तर राजीवडा संघाच्या पोटामध्ये आलेला आहे गोळा.
गोळा आणण्याचं कारणच तसं महत्त्वाचं असेल, कारण का पहिला सेट आपल्या खिशामध्ये घातलेला असताना कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल राजीवडा संघाला. दबाव म्हणजे काय याचं उत्तर देताना एस के स्पोर्ट्स संघ दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करताना या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न फसला जातोय, चूक घडली जाते. 11 नंबर याच्याकडनं चूक घडते, या चुकीला माफी नसेल. या चुकीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. पॉईंट टेबल ऑन असेल. 13-18 चाललेला खेळ, दबाव निर्माण करण्याची गरज. शॉर्ट लिपचा वापर, काय अटॅक केला जातोय. 9 नंबर ऑन फायर. आर्यन सुरे फगर वाटार गावाला बिलॉंग करणारा दर्जेदार खेळाडू एस के स्पोर्ट्सचा नक्कीच मान उंचावेल अशी खेळी करताना पाहायला मिळते. दर्जेदार शॉर्ट लिपचा वापर करणार का. अटॅकिंग पॉवर, काय खेळ रंगला जातोय, पण चूक घडली जाते. राजीवला संघाला गुण मिळतोय. नक्कीच या गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन असेल. 14-17. रोटेशन चेंज, रोटेशनचा पॉइंट मात्र या ठिकाणी मिळून जातोय. अठरा 15चा चाललेला खेळ, दबाव निर्माण करण्याची गरज असेल. अटॅकिंग पॉवर, काय टेक केला जातोय. दर्जेदार खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. दर्जेदार लिफ्टिंग बॅक अकाउंट या ठिकाणी अटॅक केला जातोय. अप्रतिम खेळ या ठिकाणी म्हणावा लागेल. दर्जेदार खेळ नक्कीच वापर केला जातोय. भरपूर वेळानंतर नक्कीच 20 नंबरच्या जर्सीच्या चेहऱ्यावर कुठेतरी स्मित हास्य पाहायला मिळते, कुठेतरी सक्सेसफुल ठरताना दिसतंय. 19-15 या ठिकाणी ही मैदानाचा इतिहास सांगू इच्छितो. ज्या संघाने पहिला सेट जिंकला त्या संघाने या ठिकाणी दुसरा सेट देखील जिंकलाय. पण हा इतिहास पुसणार का याचं उत्तर येणारा काळ सांगू शकतो. दर्जेदार लिफ्टिंग, ओमकार ऑन फायर, काय या ठिकाणी खेळ केला जातोय. नक्कीच या खेळाचा आविष्कार पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना असेल यंग बॉयज वर्सेस भगवती अ. दोन्ही संघातील खेळाडूंनी तयार राहायचंय. भगवती वर्सेस यंग बॉयज. यंग बॉयज ब. बावीस 16 या ठिकाणी 16 म्हटलं की पोटात येतोय गोळा. या ठिकाणी राजीवडा संघाच्या पोटामध्ये आणलाय खरा गोळा. या गोळ्याला कुठेतरी प्रत्युत्तर देण्याचं कार्य ओमकार देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखालील संघ देताना काही दर्जेदार खेळ खेळला जातोय. अप्रतिम खेळ नक्कीच या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. अटॅकिंग पॉवर, शॉर्ट लिपचा वापर, काय खेळ केला जातोय आणि दर्जेदार टेक देखील केला जातोय. पुन्हा एकदा ओमकार देवरुखकर ऑन फायर होताना नक्कीच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पॉइंट मिळताना पाहायला मिळतोय. नक्कीच एस के स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये 23-16 आता देखील इतिहास अबाधित ठेवण्याचं कार्य केलं जात आहे. काय या मैदानाची खासियत आहे समजत नाहीये. ज्या संघाने पहिला सेट जिंकलाय त्या संघाने दुसरा सेट जिंकून विजय संपादन केलाय. नक्कीच हा गुण मात्र आता मिळतोय एस के स्पोर्ट्स संघाला. मॅच पॉइंट असेल, नक्कीच मॅच पॉइंट म्हणजे विजयाची पावलं. दबाव निर्माण केल्यानंतर या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. या ठिकाणी कुठे ना कुठेतरी दबाव निर्माण केला जातोय. 17 मॅच पॉइंट, शेवटच्या गुणाची आवश्यकता. या ठिकाणी मॅच पॉइंट, मॅच जिंकला जातोय एस के स्पोर्ट्स संघ. चला यानंतर होणारा सामना असेल भगवती स्पोर्ट्स वर्सेस यंग बॉयज संघ. चला मैदानाचा ताबा घ्या.